काय होईल हे सगळे एकत्र आले तर? आता सांगतोय का? अरे जरंगे खुळखुल्या, शिक्षणातलं नोकऱ्यातलं आरक्षण नकोय. आम्ही तुमच्या आरक्षणाला कधीही विरोध केला नव्हता. वडकुटे साहेब, आपण विरोध केला होता? कधीही केला नव्हता. एससीबीसी, एक मिनिट, एससीबीसीचं आरक्षण दिलं आम्ही विरोध केला का? ईडब्ल्यूएसचं आरक्षण दिलं आम्ही विरोध केला का? अरे याला काय पाहिजे? याला ओबीसी मधनंच आरक्षण पाहिजे. त्याचं कारण सांगू का? तुमच्या आमचा ओबीसी मधला एखादा नाभिकाचा, एखादा सुताराचा, एखादा लोहाराचा, एखादा धनगराचा, एखादा माळी समाजाचा, एखादा वंजारी समाजाचा, एखादा बंजारा समाजाचा, गावगाड्यातला माणूस जो तांड्यावर राहतो, वस्तीवर राहतो, डोंगराच्या कुशीला राहतो, काबाड कष्ट करतो, ऊसतोडीचं काम करतो, शारीरिक श्रमाचं काम करतो, मेंढ्या पाळायचं काम करतो, गावात शेतकरी म्हणून राहतो, अशा एखाद्या आमच्या मळकटलेला चेहरा, रापलेला चेहरा, हाताला घट्ट पडलेला चेहरा, या हाताला घट्ट पडलेल्या चेहऱ्याच्या हातून जर झेंड्याची दोरी ओढायचा मान या सरपंचाला, पंचायती मेंबरला, झडपी मेंबरला मिळतोय आणि मग ह्यांचा पोटशूळ उठतोय. गाव आमचं, पाटील आमचा, दहशत आमची, आणि सरपंच कोण झालाय? ओबीसी झालाय. अरे ह्यांना ओबीसीचं आरक्षण हे गावगाड्यातलं घ्यायचंय म्हणून हे ओबीसी मधून यायला लागलेत.